नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, कालच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 30 पर्यंतचे क्वेश्चन्स पाहिलेले होते, जे की जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, असे हे क्वेश्चन्स आहेत. काल आपण 30 क्वेश्चन्स पाहिलेत, आज आपण 31 ते टोटल किती 50 क्वेश्चनची पीडीएफ मी तयार केली होती. तर 31 ते 50 पर्यंतचे क्वेश्चन्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. आणि फ्रेंड्स, एक गोष्ट, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणते क्वेश्चन्स कव्हर करायचे आहेत, कोणत्या एक्झामसाठी कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत, तुम्ही फक्त एक्झामचं नाव सांगा. मी त्या एक्झामशी रिलेटेड सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्सचे पर्सनली मी काढून व्हिडिओ एक बनवेल. कारण आणि ती जी एक्झाम आहे ती कोणत्या जिल्ह्यामध्ये वगैरे तुम्ही, म्हणजे आता जीएमसी भरती नांदेडची निघाली होती, जीएमसी भरती मुंबई निघाली होती, असं कोणत्या कोणत्या शहरातून निघते ते शहराचं नाव सुद्धा सांगा. कारण ज्या शहरावरती एक्झाम असते, ज्या शहरामधली जी भरती असते त्यावरती बरेचसे क्वेश्चन्स हे विचारले जाऊ शकतात. म्हणून तुम्ही जर का माझ्या शहराचं नाव सांगेल तर मला खूप सोपं होईल. त्या शहरावरती मी अजून इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे काढून तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ओके, तर आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूयात. क्वेश्चन नंबर 31 पासून ते 50 पर्यंतचे आज आपण पाहणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 31, दरवर्षी कोणता दिवस जागतिक निर्वासित दिन म्हणून पाळला जातो? आता तुम्हाला वाटत असेल हा क्वेश्चन किती सिम्पल आहे, पण असेच क्वेश्चन्स हे एक्झाममध्ये विचारतात. कारण हे छोटे छोटे क्वेश्चन्स हे स्टुडंटच्या लक्षात राहत नाही, त्यामुळे अशा क्वेश्चन्सवरती जास्त फोकस करायचे. आणि असे सिम्पल क्वेश्चन्स हे जीएमसी भरतीमध्ये विचारले जातात. आणि हे जे क्वेश्चन्स आहेत हे ऑल एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत बरं का, असं एकाच एक्झामसाठी आहेत असं नाही. तर क्वेश्चन नंबर 32, संशोधन प्रवेशासाठी कोणत्या विभागाने वन DAE वन सबस्क्रिप्शन उपक्रम सुरू केला आहे? तर आपल्या 32व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अणुऊर्जा विभाग. क्वेश्चन नंबर 33, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स FATF कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? तर आपल्या 33व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1989. क्वेश्चन नंबर 34, आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर आपल्या 34व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 23 ऑक्टोबर. क्वेश्चन नंबर 35, S&P ग्लोबल रँकिंग 2024 मध्ये जगातील सर्वात शाश्वत ॲल्युमिनियम कंपनी म्हणून कोणत्या भारतीय कंपनीला ओळखले गेले? आपल्या 35व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, हिंदुस्तान ॲल्युमिनियम कंपनी. क्वेश्चन नंबर 36, 2025 मधील सिनियर नॅशनल टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये पुरुष आणि महिलांच्या सिंगल्सचे विजेते कोण ठरले? तर आपल्या 36व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मनुष शहा आणि दिया चितळे. क्वेश्चन नंबर 37, जागतिक पर्यटन पुनर्प्राप्ती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर आपल्या 37व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 17 फेब्रुवारी. क्वेश्चन नंबर 38, भारतातील कोणत्या राज्यात अलीकडील गणनेनुसार सर्वाधिक गिधाडे नोंदवली गेली आहेत? तर आपल्या 38व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मध्य प्रदेश. क्वेश्चन नंबर 39, महाराष्ट्रातील कोणत्या वन्यजीव अभयारण्यात अलीकडेच युरेशियन गॅशहॉक हा मध्यम आकाराचा मोठा शिकारी पक्षी आढळला? तर 39व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, टनस अभयारण्य. क्वेश्चन नंबर 40, नवोन्मेष केंद्र श्रेणी अंतर्गत लोकप्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार 2024 कोणत्या अनुप्रयोगाला मिळाला? तर आपल्या 40व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पोषण ट्रॅकर. क्वेश्चन नंबर 41, दुर्मिळ लांबट तोंडाची वेल साप कोणत्या व्याघ्र प्रकल्पात पुन्हा सापडली आहे? तर आपल्या 41व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, दुधवा व्याघ्र प्रकल्प. क्वेश्चन नंबर 42, महिलांच्या सुरक्षिततेसाठी सक्षमीकरणासाठी 2025च्या STREE शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात केले जाते? तर आपल्या 42व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हैदराबाद. क्वेश्चन नंबर 43, जगातील ॲथलेटिक्स दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर आपल्या 43व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 7 मे. क्वेश्चन नंबर 44, 2025 फूड प्लॅनेट प्राइज कोणत्या देशातील स्टार्टअप नायट्रो कॅप्टने जिंकली? तर आपल्या 44व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्वीडन. क्वेश्चन नंबर 45, राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतन यांचे उद्घाटन अलीकडे कुठे झाले? तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, देहराडून येथे. क्वेश्चन नंबर 46, हत्यारे आणि अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी बाज आख अँटी ड्रोन सिस्टम ADS कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर आपल्या 46व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे पंजाब सरकारने.
क्वेश्चन नंबर 47, अल्झायमर आजारासाठी नॅनो पार्टिकल आधारित उपचार कोणत्या संस्थेने विकसित केले आहेत? तर आपल्या 47व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मोहाली. क्वेश्चन नंबर 48, डिसेंबर 2025 मध्ये ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर आपल्या 48व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अनु गर्ग. क्वेश्चन नंबर 49, ऑपरेशन किया ही भारतीय सुरक्षा दलांकडून कोणत्या प्रदेशात सुरू करण्यात आलेली संयुक्त दहशतवादाविरोधी मोहीम आहे? तर आपले 49व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर, ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 50, अलीकडच्या काळात बातम्यांमध्ये चर्चेत असलेली फिशिंग कॅट मूळतः कोणत्या प्रदेशातील आहे? तर आपल्या 50व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, साऊथ अँड साऊथ ईस्ट आशिया, साऊथ अँड साऊथ ईस्ट आशिया. तर फ्रेंड्स, आज आपण 50 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. म्हणजे 2 व्हिडिओमध्ये आपण 50 क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. पुढचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आधी सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.